नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल घटक क्रमांक 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 या प्रकरणामध्ये आपण कारक आणि कारकापासून तयार होणारी भूरूपे यांचा अभ्यास करत होतो. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिले कारक पाहिलेले होते नदीपासून तयार होणारी भूरूपे याचा आपण अभ्यास केलेला होता. आज आपण पुढचे कारक पाहणार आहोत हिमनदीपासून तयार होणारी भूरूपे यांची आज या भागामध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हिमनदीचे कार्य व त्यापासून तयार होणारी भूरूपे. ज्या प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिम स्वरूपात वृष्टी होते. गोठणबिंदूच्या म्हणजेच 0°C खाली. ज्या प्रदेशाचे तापमान 0°C खाली असते अशा प्रदेशात हिम स्वरूपात वृष्टी होते. वृष्टी म्हणजे पाऊस, हिम म्हणजे बर्फ, म्हणजे बर्फाच्या स्वरूपातला पाऊस कुठे होतो तर गोठणबिंदूच्या खाली ज्या ठिकाणी तापमान असेल अशा ठिकाणी. हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतो. हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतो. हे हिम स्वरूपात वृष्टी झाल्यामुळे भूपृष्ठावर हिमथर मोठ्या प्रमाणात साचत असतो आणि त्याच्या प्रचंड वजनामुळे हा हिमथर ज्या बाजूला उतार असेल त्या बाजूला तो घसरू लागतो. दाब व घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेले बर्फ वितळू लागते आणि हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकू लागतो. हिमवृष्टीमुळे भूपृष्ठाचा हिमथर तयार होतो. हा हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतो आणि त्यामध्ये दाब व घर्षण या क्रियेमुळे थराच्या तळाशी असलेला बर्फ हा वितळू लागतो आणि त्याची हिमनदी तयार होते आणि ही हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकू लागते. नदीप्रमाणेच हिमनदी देखील खनन, वहन, संचयनाचे कार्य करत असते. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की नदीचे खनन कार्य, वहन कार्य, संचयन कार्य, त्या पद्धतीनेच हिमनदीचे सुद्धा खनन कार्य, वहन कार्य आणि संचयन कार्य आहे. याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. हिमनदीचे खनन कार्य. हिमनदीचा वेग कमी असला तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. विद्यार्थी मित्रांनो, बर्फाचे वस्तुमान हे पाण्याच्या वस्तुमानापेक्षा जास्त असते, पण पाण्याला वेग जास्त असतो, हिमनदीला वेग कमी असतो. असे असले तरी हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करत असते. याचं कारण काय तर बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे. हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोंबती दरी व मेषशिला ही भूरूपे तयार होतात. हिमनदीच्या खनन कार्यातून कोणती भूरूपे तयार होतात? हिमनदी, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोंबती दरी व मेषशिला इत्यादी भूरूपे हिमनदीच्या खनन कार्यामधून तयार होत असतात. याची माहिती आपण पुढे घेणार आहोतच. यानंतर आहे हिमनदीचे वहन व संचयन कार्य. हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड असे म्हणतात. हिमनदी आपला वाहण्याचा प्रवास करत असते, त्याच्याबरोबर रेती, दगड, वाळू, माती हे घटक वाहून आणत असते, म्हणजेच गाळ वाहून आणत असते. या गाळासच काय म्हटलेलं आहे? हिमोड असे म्हटलेले आहे. हिमोडाचे संचयनाच्या स्थानानुसार भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्यहिमोड व अंत्यहिमोड असे 4 प्रकार पडतात. हे 7 हिमनदीने वाहून आणलेला जो गाळ आहे हा संचयन होतो, म्हणजे एका ठिकाणी साठून राहतो. त्याच्या स्थानावरून हिमोडचे 4 प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार आहे भूहिमोड, दुसरा प्रकार आहे पार्श्वहिमोड, तिसरा प्रकार आहे मध्यहिमोड आणि चौथा प्रकार आहे अंत्यहिमोड. आता याची माहिती आपण पाहूया. भूहिमोड. हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोडास भूहिमोड म्हणतात. म्हणजे हिमनदीने जो वाहून आणलेला गाळ आहे हा गाळ जास्त वजनामुळे तळालाच संचयित झालेला असतो, म्हणून त्या हिमोडास काय म्हणतात? भूहिमोड असे म्हणतात. यानंतर आहे पार्श्वहिमोड. हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोडास पार्श्वहिमोड असे म्हणतात.
हिमनदीने जो वाहून आणलेला गाळ आहे, हा गाळ नदीच्या काठाला असतो किंवा काठेला साचलेला असतो. अशा हिमोडास काय म्हणायचं? पार्श्व हिमोड म्हणायचं. या ठिकाणी आकृतीमध्ये पाहू शकता, या ठिकाणी हिमनदी दाखवलेली आहे. या दोन हिमनद्या आहेत. या ठिकाणी एक हिमनदी आहे आणि या ठिकाणी दुसरी हिमनदी आहे. आणि या ठिकाणी जो नदीचे काठ आहेत, या ठिकाणी हा पार्श्व हिमोड आपल्याला साचलेला दिसून येतो. यानंतर मध्य हिमोड कशास म्हणतात पहा. जेव्हा दोन हिमनद्या एकत्र येतात तेथे त्यांच्या आतील दोन कडांच्या भागातील पार्श्व हिमोडापासून मुख्य हिमनदीच्या पात्रात मध्य हिमोड तयार होतो. जेव्हा दोन हिमनद्या एकत्र येतात, या ठिकाणी आपण पाहू शकता आकृतीमध्ये की या ठिकाणी दोन हिमनद्या एकत्र राहिलेल्या आहेत आणि त्याच्या आतील कडांच्या हिमनदीचे दोन आतील जे पार्श्व हिमोडचे कडे आहेत, ह्या दोन्ही कडांच्या भागातील हे पार्श्व हिमोड मुख्य हिमनदीच्या पात्रात मध्य हिमोड तयार करतात. हा पार्श्व हिमोडचा जो आलेला गाळ आहे, हे गाळ मुख्य नदीला या ठिकाणी मधोमध साचतो, म्हणून याला मध्य हिमोड असे म्हटलेले आहे. यानंतर पुढे अंत्य हिमोड कशास म्हणतात पहा. हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते, तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे या भागात हिमोड साचतो. हा हिमोड हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला अंत्य हिमोड असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे अगदी शेवटच्या बाजूला की जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात बर्फाचे रूपांतर पाण्यामध्ये होते, अशा ठिकाणी हा जलप्रवाह हिमनदीने वाहून आणलेला जो गाळ आहे तो पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे या भागामध्ये हा हिमोड या ठिकाणी साचतो आणि हिमनदीच्या शेवटचा भाग हा असल्यामुळे त्याला अंत्य हिमोड असे म्हटलेले आहेत. आणि इथून पुढे हिमनदीचे जलप्रवाहामध्ये रूपांतर होते आणि नदी प्रवाह या ठिकाणी पुढे सरकू लागतो. हे होते हिमनदीचे वहन व संचयन कार्य. आता हिमनदीच्या संचयन कार्यामधून कोणती भूरूपे तयार होतात? तर हिमोडगिरी आणि हिमोडकटक ही इत्यादी भूरूपे तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकाच्या मदतीने आपल्याला हे सर्व भूरूपांची माहिती घ्यावयास सांगितलेली आहे. आपण हिमनदीच्या संचयन कार्यातून तयार होणारी हिमोडगिरी आणि हिमोडकटक या भूरूपांची माहिती घेऊया. पहिला आहे हिमोडकटक. हिमोडाच्या संचयनातून तयार झालेली अरुंद व लांबवर पसरलेली नागमोडी टेकड्याची रांग म्हणजे हिमोडकटक होय. हिमोड म्हणजे हिमनदीने वाहून आणलेला जो गाळ आहे त्याला हिमोड म्हणतात. या हिमोडाचं संचयन म्हणजे साठवून ठेवणे. हिमोडाच्या संचयनातून तयार झालेली अरुंद व लांबवर पसरलेली नागमोडी टेकड्याची रांग याला काय म्हटलं जातं? हिमोडकटक असे म्हटलं जातं. या ठिकाणी आकृतीमध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी हिमोडकटक तयार झालेले आपल्याला दिसून येतात. यानंतर आहे हिमोडगिरी. हिमोडाच्या संचयनातून तयार होणारी टेकडी याला काय म्हणतात? हिमोडगिरी म्हणतात. हिमोड ज्या ठिकाणी साचतो त्या ठिकाणी तयार होणारी जी टेकडे त्याला हिमोडगिरी असे म्हटलेले आहे. ही सामान्यतः अंडाकृती असते. या हिमोडगिरीचा आकार कसा असतो? अंडाकृती असा आकार असतो. अशा अनेक टेकड्या असलेल्या भागास अंड्याची टोपली असेही संबोधतात. ज्या ठिकाणी असे हिमोडगिरी बरेच तयार झालेले दिसून येतात, अशा भागास त्या ठिकाणी अंड्याची टोपली असे सुद्धा त्या ठिकाणी संबोधले जाते. यानंतर हिमनदीचे खनन कार्य आणि त्यामधून तयार होणारी जी भूरूपे आहेत त्यांची माहिती आपण घेऊया. पहिला आहे हिमगवर. डोंगर उतारावर पडलेले बर्फ लगेचच खाली घसरते. त्यातून घर्षण होऊन डोंगर उतारावर तीव्र होत जातात. घसरलेले बर्फ तळाकडे साचते. वितळलेल्या पाण्याने विदारण होऊन तळाकडील भाग आणखी खोल होत जातो. अशा डोंगर तळाकडील खोलगट भागास हिमगवर असे म्हणतात. या ठिकाणी आकृतीमध्ये पाहू शकता की डोंगर उतारावर पडलेले बर्फ हे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात आणि घर्षणाची क्रिया होत असताना हे घसरलेले बर्फ तळाकडे जाऊन साचतात. अशा डोंगर तळातील
जो खोलगट भाग आहे, ज्या ठिकाणी पाण्याचे वितरण होते, तळाकडील भाग आणखीन खोल होत जातो, अशा खोलगट भागास हिमगवर असे म्हटलेले आहे. या ठिकाणी आकृतीमध्ये पाहू शकतो की पर्वताच्या अगदी तळाच्या भागात या ठिकाणी खोलगट भाग तयार झालेला आपल्याला दिसून येतो. यालाच काय म्हटलेलं आहे, हिमगवर असे म्हटलेले आहे. हे हिमगवर आणि त्यामागचा तीव्र डोंगर उतार एखाद्या महाकाय आरामखुर्ची सारखा दिसतो, म्हणून याचे वर्णन काही वेळा राक्षसी आरामखुर्ची असेही करतात. म्हणजेच हिमगवरला अजून राक्षसी आरामखुर्ची असे सुद्धा म्हणतात. यानंतर पुढचा आहे गिरीशृंग. आता गिरीशृंग कशाच म्हणतात पहा. एखाद्या सुट्ट्या डोंगराच्या भागात डोंगराच्या सर्व दिशाकडील उतारावर हिमगवर तयार झाले तर डोंगराचा शिखराकडील भाग शिंगासारखा दिसतो. अशा भूरूपाला गिरीशृंग असे म्हणतात. एखादा सुट्टा डोंगराच्या भागामध्ये डोंगराच्या सर्व दिशांना पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर किंवा अन्य 4 दिशा आहेत, अशा चारही बाजूला जर हे हिमगवर तयार झाले तर डोंगराकडचा जो शिखराचा भाग आहे तो अगदी शिंगासारखा दिसतो, म्हणून अशा भूरूपास काय म्हणतात, गिरीशृंग असे म्हणतात. यानंतर पुढचा भूरूप आहे शुककूट. 2 हिमगवर कड्यांची मोठ्या प्रमाणात झीज होते, त्यामुळे धारदार कडे तयार होतात. हा भाग करवतीसारखा धारदार दिसतो, म्हणून त्यास शुककूट असे म्हणतात. की या आकृतीमध्ये आपण पाहू शकता की 2 हिमगवर कड्यांची मोठ्या प्रमाणात झीज होत असते. या ठिकाणी हिमगवर याच्यामुळे हा बर्फ खाली घसरत असल्यामुळे तळाकडील भागाची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आपल्याला दिसून येते आणि जो वरचा भाग राहतो त्याला एक धारदारपणा, करवतीसारखा धारदारपणा आलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आपण पाहू शकता करवतीसारखा आकार या ठिकाणी धारदार आकार झालेला आपल्याला दिसून येतो, म्हणून त्यास शुककूट असे म्हणतात. यानंतर पुढचे भूरूप आहे लोंबती दरी. मुख्य व उपहिमनद्यांचा संगम होताना त्यांच्या तळाच्या उंचीपेक्षा दोन्ही प्रवाहातील बर्फांची उंची सारखी असते. उपहिमनदीचा तळ मुख्य हिमनदीच्या तळापेक्षा बराचसा उंच दिसतो. बर्फ वितळल्यावर हा तळातील उंचीचा फरक दिसू लागतो. उपहिमनदीची दरी मुख्य हिमनदीच्या तळापेक्षा जास्त उंचीवर राहते व ती लोंबती असल्यासारखी वाटते. अशा दरीस लोंबती दरी ही संज्ञा वापरलेली आहे. म्हणजेच थोडक्यात मुख्य हिमनदीला अनेक उपनद्या मिळत असतात. त्या ठिकाणी उपहिमनद्या मुख्य हिमनदीच्या तळापासून अधिक उंचीवर असतात, त्यामुळे उपहिमनद्यांच्या दऱ्या मुख्य हिमनदीवर लोंबताना दिसतात, म्हणून यांनाच लोंबती दरी किंवा लोंबणाऱ्या दऱ्या असं संबोधलं जातं. यानंतर पुढचे भूरूप आहे मेषशिला. याची निर्मिती हिमनदीच्या खनन कार्यामुळे होते. हिमनदीच्या मार्गात असलेल्या खडकावरून हिमनदी जाताना खडकावर हिमनदीच्या दिशेकडील भाग घर्षणामुळे गुळगुळीत बनतो, परंतु प्रवाहाच्या दिशेकडील भागात वितळलेल्या पाण्याने विदारण होऊन खडकांचे तुकडे सुट्टे होऊन तो भाग खडबडीत बनतो. या भूरूपास मेषशिला असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर हिमनदीच्या मार्गात कठीण खडक किंवा अडथळा आल्यास त्या आपला मार्ग न बदलता अडथळ्यावरून चढून वाहते. अशा छोट्या टेकड्यांना मेषशिला असे म्हणतात. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला मेषशिला दाखवलेली आहे. यानंतर पुढचे भूरूप आहे यू आकाराची दरी. हिमनदी वाहत असताना ती दरीच्या तळाची मोठ्या प्रमाणात झीज करते, त्यामुळे पूर्वीची व्ही आकाराची दरी तळभागात अधिक रुंद होऊन तिला इंग्रजी अक्षरातील यू आकार प्राप्त होतो, म्हणून या नदीला यू आकाराची दरी असे म्हणतात. आकृतीत या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे इंग्रजी यू आकार या नदीला प्राप्त होतो, म्हणून हिला यू आकाराची नदी असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपला पुढचा कारकार्थ हिमनदी, हिमनदीपासून तयार होणारी भूरूपे यांची आज आपण माहिती घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण
वारा आणि वाऱ्यापासून तयार होणारी भूरूपे यांची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हिमनदी, तिचे खनन कार्य, वहन कार्य आणि संचयन कार्य यावर आधारित असणारे प्रश्न आपण आपल्या वहीमध्ये सोडवावेत. धन्यवाद.